आपण अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि कोणावर तरी अन्याय झालाय आणि त्या अन्यायाला न्याय भेटावा यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो. मला थोडी या ठिकाणी अशी शंका यायली की इतर काही जे आका म्हणतात त्याची सुपारी घेऊन तर कोणी आला नाही तर त्याची सुपारी घेऊन जर कोणी आला असेल आणि या मोर्चाला गालबोट लावायचं काम कोणी करीत असेल तर गाठ या गंगाखेडच्या सर्व नागरिकांशी लक्षात ठेवा. तुम्ही प्रत्येक जण भाषणात एकच सांगायला की हा बौद्ध समाजाला केलेला हल्ला नाहीये. हे 100% गोष्ट खरी आहे. कारण की हा अन्याय जो झालेला आहे तो एका समाजावर केलेला अन्याय नाही. हा अन्याय केलेला आहे जो माणूस एक गरीब पोरग शिकलेला पोरग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिकता संघटित व्हा आणि संघर्ष करा आपण मंत्र घेऊन या ठिकाणी अन्यायाचा काम करतो. त्याला या ठिकाणी छेदण्याचा काम या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. आणि या ठिकाणी जे हल्ला करणारे लोक होते हे कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अन्याय नव्हते. ते फक्त 4 बोटी आणि 4 बोल बाटले होते. या ठिकाणी मारत असताना तुम्ही प्रत्येकानं तो व्हिडिओ बघितला पाहिजे. तिथे 2-4 तरुण असे होते जे बौद्ध समाजाचे होते जे त्या ठिकाणी रोखत होते असं काही करू नका. तरी बी काही 2-4 हरामखोर लोक त्या ठिकाणी त्यांना त्या 2-4 तुकड्यावर आणि 2 बाटल्यावर त्या ठिकाणी मारहाण करत होते. अशा पद्धतीचा अन्याय या ठिकाणी मी आत्ता सांगितलं कोणीही करता करू नये. या ठिकाणी गंगाखेड शहर गंगाखेड भूमी अशी भूमी आहे की इथं जास्त दिवस कोणाचाही अन्याय अत्याचार चलत नाही. या ठिकाणी सर्व जी जमात आहे धनगर समाज असेल मराठा समाज असेल वंजारी समाज असेल बौद्ध समाज असेल जे काही समाज या गंगाखेड शहरात राहतात ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज अहिल्याबाई होळकर यशवंतराव होळकर यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अन्वयामध्ये या ठिकाणी सर्वजण काम करतात. मला सर्वांना या ठिकाणी एकच विनंती करायची की यापुढे जर असा कोणावर अन्याय झाला तर आपण सगळ्यांनी मिळून अशाच पद्धतीने या ठिकाणी रस्त्यावर उतरायचं. आणि मला पोलीस प्रशासनाला डोंगरे साहेब तुम्हाला या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी विनंती करायची की मी तुम्हाला पाहिले की 2 समाजामध्ये वाद होऊ नये म्हणून तुम्ही सतत प्रयत्न करत असतात. पण यावेळेस तुम्ही कोणाच ऐकून या ठिकाणी शाळेचा विलंब करता तात्काळ या ठिकाणी आठवणी रद्द झाली पाहिजे. आणि ज्या हरामखोरांनी या ठिकाणी हल्ला केलाय त्या हरामखोरांना आजच्या आज राज्य तुम्ही या ठिकाणी लाटामध्ये लागला पाहिजे. नाही त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी गंगाखेडमध्ये छेडण्यात येईल. मला एकच या ठिकाणी सांगायचंय महेश भावना महेश इथून पुढे तो खचून जायचं नाही. तुला अजूनही या ठिकाणी समाजाचं काम करायचंय. अन्यायाच्या विरोधात तुला काम करायचंय. ज्या तुला अडचणी आणि या ठिकाणी कोणी महेश कोणी काम करत असेल मला अन्याय होत असेल तर त्यांनी तात्काळ या ठिकाणी श्रीकांत मोर्चाला फोन करायचा. श्रीकांत मोर्चा त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी हजर होईल. सर्व मराठा समाज गंगाखेड तालुक्यातला तिथे अन्याय होईल त्याच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीर उभा टाकाल अशी ग्वाही या ठिकाणी देतो. आणि महेशवर जे अन्याय झालाय त्याचा या ठिकाणी मी सर्वच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो. आणि या ठिकाणी मी बोलवत